ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, ज्याला आपण कर शब्द एक्सपर्ट असं म्हणूया. कर शब्द एक्सपर्ट म्हणजे जसा हा कोविड आला तेव्हापासून आपण बघतोय की जागतिक पातळीवरचे, आता मी त्यांची नावं घेत नाही कारण त्यातले बरेचसे तज्ज्ञ तुम्हाला माहिती आहेत, दे हॅव प्रिडिक्टेड समथिंग विच इज गोइंग टू रून द वर्ल्ड. आणि इन अ वे की हे अस्तित्वातच राहणार नाही की काही असा प्रश्न पडला होता. आता हेही खरं आहे की पहिल्या वेवमध्ये आपल्याकडे फार डिझास्टरस सिच्युएशन होती, पण समहाव वी हॅव मॅनेज्ड इट इन अ वेल मॅनर, वेल सिस्टमॅटिकली. आणि म्हणून आता आपल्याला असं दिसतं. आता मी काही आकडेवारी तुम्हाला सांगतो. सुदैवाने मी परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारपर्यंतची ज्यावेळेला आकडेवारी मी पाहिली, आज शुक्रवार आहे, सोमवारी इव्हिनिंगपर्यंतची, तेव्हा माझं असं लक्षात आलं की टेस्टिंगची तुलना आता जी प्रचंड प्रमाणामध्ये टेस्टिंग सुरू आहेत त्याची आकडेवारी आजची आपण गृहीत धरली तर ज्याला आपण इन्फेक्शसचा रेट म्हणतो तो 4 जूनला जो होता भारतामध्ये तो आहे आज, ॲज ऑन मंडे, जी काही डिसेंबरची तारीख असेल पहिल्या आठवड्यातली. आणि ज्याला आपण मोर्टॅलिटी रेट म्हणतो तो पण मी पाहिला, कारण बिकॉज 96% रिकव्हरी आहे. म्हणजे दुर्दैवी जीव जे कोणी 1.5-2% असतील ते सोडले तर 96, तर बाकीचे सगळे वाचणारच आहेत. सो मोर्टॅलिटी रेट पण ज्या वेळेला मी पाहिला त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की 7 जुलैला जो मोर्टॅलिटी रेट होता आपला तो आज आहे. सो वी आर इम्प्रूव्हिंग अ लॉट. मग त्यात मेडिसिन पण आहेत, पॅटर्न पण आपल्याला कळलेला आहे. सो तो पहिला पॅटर्न आपल्याला कोणी सांगितला तर ते आहेत आता जे डॉक्टर HB प्रसाद आहेत माझ्यासोबत. डॉक्टर साहेब, स्वागत आहे तुमचं. त्यांच्याकडे माईक नाही आहे त्यामुळे त्यांचा आवाज नाही तुम्हाला येणार, पण डॉक्टर प्रसाद हे असे एकमेव डॉक्टर आहेत की जे शासकीय व्यवस्थेमध्ये असलेल्या डॉक्टराविषयी आपल्याला फार कमी वेळेला गौरवपूर्ण शब्द उच्चारावेसे वाटतात. सो डॉक्टर प्रसाद हे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत. इथलं जे सोलापूरचं जे मेडिकल कॉलेज आहे, मेडिसिन विभाग प्रमुख वैशंपायन मेडिकल कॉलेज आहे. आणि त्यांचा जो मी दूरचित्रवाणीच्या एपिसोडमधले ते एपिसोड्स तुम्हाला आठवत असतील तर त्यातला जो वन ऑफ द बेस्ट इंटरव्ह्यूज, कारण 2-3 कलेक्टर्सनी पण मला सांगितलं की इट वॉज वन ऑफ द बेस्ट इंटरव्ह्यूज. द वे डॉक्टर प्रसाद डिस्क्राइब्ड एव्हरीथिंग अबाउट कोविड मॅनेजमेंट, मेडिसिन्स एक्सेट्रा एक्सेट्रा, इट वॉज अमेझिंग. आणि डॉक्टरांना तुम्हालाही बरेच फोन आले असतील डॉक्टर. येस, आय मस्ट थँक यू राहुल, कारण त्यानंतर खूप फोन्स आले अँड आय वॉज थ्रिल्ड की जे लोक अब्रॉड आहे त्यांनी सुद्धा मला कॉल करून सांगितलं. आणि मला तेच म्हणायचं आहे की आमचा सहकारी आफताबनी डॉक्टरांचा रेफरन्स ज्यावेळेला मला दिला त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टरांना स्वतःला हृदयविकार आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन तर बट ऑब्वियस आहे, इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ नाव इवन माय लाईफ. पण आजचा विषय थोडासा वेगळा आहे इन द सेन्स की मी ज्या 4 जून आणि 7 जुलैच्या आकडेवारीबद्दल बोललो, पण आत्ता एक थोडीशी काळजी वाटावी अशी गोष्ट आहे, ती पिडियाट्रिक ग्रुपमध्ये पण दिसते आणि ती आहे पोस्ट कोविड मॅनेजमेंट. काही कॉम्प्लिकेशन्स पोस्ट कोविडमध्ये असे तयार होत आहेत की जे आपल्याला लाईफ थ्रेटनिंग आहेत, लगेच लक्षात येत नाही आहेत. आणि मी अलीकडे असं म्हणतो की महाराष्ट्राने इंटेलेक्च्युअल लॉस खूप सहन केला आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. यंग क्राऊड, टॅलेंटेड म्युझिक डायरेक्टर गेले, चित्रपट अभिनेत्रीज गेल्या. सो तो एक लॉस आहे की जो कदाचित पोस्ट कोविड मॅनेजमेंट नीट आपण समजून न घेतल्यामुळं झाला असावा. हे इंट्रोडक्शन थोडं जास्तच मोठं झालं. पण डॉक्टर, मला आधी जरा महाराष्ट्राला हे सांगा की तुम्ही आत्तापर्यंत ॲज ऑन टुडे किती कोविड पेशंटला ट्रीट केलं आहे, त्यातला एज ग्रुप काय आणि त्यातले मृत्यू किती झाले. हा माईक घ्या तुमच्याकडे, क्लोज घ्या प्लीज. राहुल, आमच्याकडे जेव्हापासून कोविड सेंटर सुरू झालं, आवर्स इज अ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि ह्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत 2,500च्या वर पेशंट ट्रीट केले आहेत. एक्झॅक्ट 2575 आहे. अँड अनफॉर्च्युनेटली देवर डेथ्स, आकडा सांगत नाही मी, पण क्लोज टू अराउंड 22% डेथ्स झाले याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी जसं मागच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की 80% डेथ्स जे होते ते 55 वर्षाच्या वरच्या लोकांमध्ये होते. आणि ज्यांना डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिझीज आहे, अस्थमा आहे किंवा रेस्पिरेटरी डिझीज आहे, अशा कोमॉर्बिडिटीज असलेल्या लोकांमध्ये ते जवळजवळ जास्त प्रमाणात आम्ही डेथ्स बघितले. अराउंड 60-70% डेथ्स वर इन कोमॉर्बिड पीपल. त्यामुळे ओव्हरऑल हा जो आमचा अनुभव आहे
एवढे पेशंट ट्रीट केले आणि एवढे पेशंट आम्ही लूज केले, पण त्याच्यामध्ये वय आणि कोमॉर्बिड इलनेस हे 2 फॅक्टर्स खूप महत्त्वाचे आहे. आणि पुढे आपण जेव्हा बोलू तेव्हा ह्या 2 गोष्टीचं काय महत्त्व आहे ते मी सांगणार आहे. मला आता एक बेसिक प्रश्न पुन्हा एकदा विचारावा असा वाटतो की ॲज अ विज्ञान म्हणून कोविडचं काय विज्ञान तुम्हाला कळालं, हाऊ इट इज ॲक्च्युली वर्किंग, आय मीन हाऊ इट इज इन्फेक्टिंग टू द पीपल. आता ते जे काही प्रूव्हन थेरीज आहेत त्यातली आता सरफेस थेरी तर गेली, एरोसोलविषयी पण खूप कमी लोक, पण आता हे ॲक्च्युली बॉडीमध्ये ट्रान्समिट होतो त्यावेळेला काय करतो आणि एज फॅक्टरमध्ये काय गोष्टी घडत राहतात. मला वाटतं जर आपल्याला पोस्ट कोविड सिंड्रोम हा समजून घ्यायचा असेल तर मी मागे सांगितल्याप्रमाणे वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली द व्हायरस डज इन द बॉडी. कोविडमध्ये जेव्हा हा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये शिरतो त्याचे टार्गेट ऑर्गन्स आहेत. त्या ऑर्गन्समध्ये सर्वात महत्त्वाचं आहे लंग्स, त्यानंतर हार्ट, मग त्यानंतर बाकीचे किडनी, ब्रेन एटसेट्रा. एकदा बॉडीमध्ये स्पेशली लंग्समध्ये शिरल्यानंतर हा व्हायरस लंग टिश्यूमध्ये मल्टिप्लाय होतो आणि 2 प्रकारचे चेंजेस होतात लंग टिश्यूमध्ये. एक इन्फ्लेमेशन म्हणजे सूज येणे आणि दुसरं कोॲग्युलोपॅथी. कोॲग्युलोपॅथीचा अर्थ काय असतो की आपले जेवढे ऑर्गन अवयव असतात त्याच्यामध्ये फाईन ब्लड वेसल्स असतात आणि ह्या आजारामध्ये ह्या व्हायरसमुळे आणि ह्या व्हायरसमुळे जे सायटोकाइन्स तयार होतात, इंटरल्युकिन एटसेट्रा, आता आपण सायटोकाइन स्टॉर्म वगैरे ऐकलेलं आहे, ते जे सायटोकाइन्स म्हणजे एका प्रकारचे जे सबस्टन्सेस तयार होतात बॉडीमध्ये, त्यांच्यामुळे हा जो एपिथेलियल टिश्यू आहे तो डॅमेज होतो, एंडोथेलियल टिश्यू. आणि एंडोथेलियल टिश्यू इज अ पार्ट ऑफ द एंटायर ऑर्गन सिस्टम. Yes, eventually the oxygen also, and basically endothelium is present in blood vessels. तुम्ही समजून घ्या की हे ब्लड वेसल्समध्ये एंडोथेलियम असतं. इव्हेंच्युअली काय होतं की कोरोनामुळे एक तर ते इन्फ्लेमेशन होतं, टिश्यू सुचतात, आणि दुसरं जे कोॲग्युलोपॅथी होते म्हणजे हे जे एंडोथेलियल सेल्स असतात ते प्रॉलिफरेट होतात, त्याच्यामुळे वेसल्स ब्लॉक होतात आणि वेसल्स ब्लॉक झाल्यामुळे जो ऑर्गन्सला ब्लड सप्लाय होतो तो कमी होतो, ऑक्सिजनेशन कमी होतो. त्यामुळे जो कोविडचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे हायपॉक्सिया, लॅक ऑफ ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन टिश्यूजला कमी जाणे, त्याचं बेसिक कारण आहे इन्फ्लेमेशन आणि हा जो एंडोथेलियल प्रॉलिफरेशनमुळे होणारा जो कोॲग्युलोपॅथी आहे. कोॲग्युलोपॅथीचा अर्थ काय असतो की हे एंडोथेलियल प्रॉलिफरेशन झाल्यामुळे एकतर ब्लड वेसल्स नॅरो होतात पहिली गोष्ट, आणि मग हे जे सायटोकाइन सबस्टन्सेस जे सिक्रीट होतात त्यांच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक नॅचरल क्लॉटिंग मेकॅनिझम असतं, ते इनिशिएट होतं आणि मग ब्लड वेसल्समध्येच ते क्लॉट्स तयार होतात. तुम्ही इमॅजिन करा लंग्समध्ये छोटे छोटे कॅपिलरीज आहे आणि सगळीकडे क्लॉट तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे कसं ऑक्सिजनेशन होऊ शकत नाही. इट्स अ डेडली वन. मग हे इन्फ्लेमेशन आहे, सूज आहे आणि मग हे कोॲग्युलोपॅथी आहे. तर ह्या 2 कारणामुळे काय होतं की तो लंग टिश्यू कामच करू शकत नाही. अँड द सिव्हिरिटी देन डिपेंड्स. सिव्हिरिटी डिपेंड्स म्हणजे एकीकडे एक पेशंट आहे क्रिटिकल ICUमध्ये व्हेंटिलेटरवरती आहे आणि दुसरा आपल्या वॉर्डमध्ये आहे ज्याला फक्त थोडंसं ऑक्सिजन लागतोय. इट ऑल इंडिकेट्स द सिव्हिरिटी ऑफ डॅमेज दॅट इज अकर्स टू द लंग. दुसरा एक प्रश्न जो अगदी थोडक्यात मला हवा आहे की नाव वी आर इन अ more than 8 to 9 months of phase of कोविड फेज. सो आता रेमडेसिवीर बद्दल WHOने जे काही सांगितलं त्याच्याबद्दल पण भारतात आणि खास करून महाराष्ट्रातल्या काही डॉक्टरांची मतं वेगळी आहेत. सो तुमच्या मते इज इट एनी, आय एम नॉट गोइंग टू से मिरॅकल ड्रग और समथिंग लाईक दिस, पण अशी कुठली औषधं आहेत का की जे इट इज रिअली वर्किंग नाईसली ऑन डे 2, डे 3, डे 5, डे 7, सो अँड सो फोर्थ? कसं आहे राहुल, WHO इज एन अल्टिमेट अथॉरिटी. त्यामुळे विदाउट ऑफेंडिंग एनी स्टेटमेंट, आमचा जो अनुभव आहे रेमडेसिवीरचा आमच्या पेशंट्समध्ये तो 60 to 70% पेशंट्समध्ये चांगला आला आहे आम्हाला. ॲज ऑफ टुडे जर तुम्ही आम्हाला आम्हाला विचारलं, इफ यू रिमेंबर मागच्या इंटरव्ह्यूमध्ये मी 5 गोष्टी सांगितले होते, ऑक्सिजन, हिपॅरिन, स्टिरॉइड्स आणि रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमॅब आणि 6वा प्लाझ्मा थेरपी. तर याच्यामध्ये सध्याच्या डेटला जे अवेलेबल ड्रग विच इज रिअली वर्किंग इज रेमडेसिवीर. अर्थात ओपिनियन वेगळे आहेत. ओनली इन द सेन्स द ड्रग विच इज अवेलेबल टू अस ॲज अँटीव्हायरल ॲज ऑफ टुडे. बाकीची पण औषधं आहेत, फेविपिरावीर आहे आणि प्लाझ्मा आम्ही देतोय पेशंट्सला, आम्ही प्लाझ्मा पण दिलेलं आहे, बाकीचे ड्रग्ज आहे. बट ऑक्सिजन, हिपॅरिन अँड रेमडेसिवीर या 3 गोष्टी महत्त्वाच्या. आता मला एक बेसिक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो की मी आता सोलापूरमधल्या नवी पेठ आणि त्या बाजारात फिरलो. याच्या आधी, दिवाळीच्या आधी मी आलो होतो.
देर इज मेनी पीपल ॲक्च्युली दोज हू आर नॉट वेअरिंग मास्क. दुसरीकडे खाजगी हॉस्पिटल्समधल्या डॉक्टरांना तुम्ही विचारलं तर पूर्वी जशी ओपीडी त्यांची होती, सेव्हिअर पेशंट यायचे, ते पण प्रमाण कमी झालेलं आहे. सो तुमचा आत्ता ह्या सिस्टीममध्ये आत्ता तुम्हाला जो जाणवतोय तो कोविड काय आहे, आणि तो असा जर डाऊन झाला असेल तर व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड दिस? Basically, the extent of COVID positivity has definitely gone down. मला वाटतं आहे की जो आमच्याकडे इफ यू आस्क मी इन फिगर्स, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही 150 पावणे 200 अगदी 225 पर्यंत आमच्याकडे पेशंट असायचे. आजच्या डेटला आमच्याकडे 40, 50, 60 असं आहे. म्हणजे इट हॅज ऑलमोस्ट गॉन बाय अराउंड 40-50% और मोर. मला वाटतं ह्याचं कारण एकच आहे की एकतर डिझीज इटसेल्फ इज रिग्रेसिंग, दो वी आर स्टील कीपिंग अवर फिंगर्स क्रॉस्ड. मला वाटतं माझ्या स्टेटमेंटचं कुणीही असं कॉम्प्लेसेंट अर्थ घेऊ नये. इट इज डिक्रीजिंग बट इट इज देअर. आणि आपल्याला आता क्रिसमस फेस करायचा आहे, न्यू इयर फेस करायचा आहे, लोकांचा उत्साह परत उफाळणार. आणि मग जानेवारीमध्ये जो पहिले 15 दिवस असतील, जसं दिवाळीनंतरचे 15 दिवस आपण म्हणत होतो, बट फॉर्च्युनेटली लोकांनी थोडासा संयम पाळला, त्यामुळे प्रमाण कमी झाला. तसं जर हे क्रिसमस आणि न्यू इयरला लोकांनी संयम पाळला तर कदाचित जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपल्याला अजून कमी होणार. पण डेफिनेटली द नंबर ऑफ केसेस हॅव गॉन डाऊन. आमच्याकडे सध्या पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये साधारणतः 40 ते 50 केसेस असतात. अँड वी आर गेटिंग मोर क्रिटिकल केसेस नाव, जे बाहेरचे म्हणजे आमचे जे तालुका प्लेसेस आहेत, माळशिरस आहे, सांगोला आहे आणि बार्शी आहे, तिकडनं क्रिटिकल केसेस, आणि सोलापूरचे लोकल क्रिटिकल केसेस ते आमच्याकडे जास्त येत आहेत. आणि थेट जे कमी क्रिटिकल किंवा अर्ली माइल्ड सिम्टमॅटिक त्यांचं प्रमाण आता कमी होत चाललं आहे. राईट. एज ग्रुप पुन्हा एकदा तो डिफाईन होतो का की या क्रिटिकल केसेस ज्या आहेत त्या सो अँड सो एज ग्रुपच्याच आहेत? हां, डेफिनेटली राहुलजी. इवन नाव टुडे मी जसं मागच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की जे एल्डरली आहेत, 55 वर्षापेक्षा जास्त वयोगटातले पेशंट अजूनही जास्त प्रमाणात येत आहेत. यंग पेशंट्स तसे खूप कमी आहेत. त्यामुळे म्हणजे आय विल स्टील इन्सिस्ट की जे आपल्याकडे एल्डरली लोक आहेत घरी, त्यांची अजूनही आपल्याला काळजी करणं खूप गरजेचं आहे. एक तर एल्डरली, दुसरं त्यांना कोमॉर्बिडिटी असणारच आहे. या 2 कॅटेगरीज. आता मी आपल्या बेसिक इंटरव्ह्यूचा जो मुख्य मोटो आहे, जे मुख्य कारण आहे त्याकडे येतो. कारण डॉक्टर स्वतः पण कोविड पॉझिटिव्ह झालेले आहेत मधल्या काळामध्ये, आणि त्यांच्या इतका योग्य व्यक्ती नाही आहे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. आत्ता जे आहे ते पोस्ट कोविड मॅनेजमेंटबद्दल खूप बोललं जात आहे. म्हणजे आता त्यात KEMमध्ये पण पोस्ट कोविड मॅनेजमेंट सुरू झालं आहे, मुंबईच्या अनेक शासकीय रुग्णालयामध्ये सुरू झालं आहे. मला इथल्या डीननी सांगितलं की त्यांच्याकडे 2-1 महिन्यापूर्वीच तुम्ही पोस्ट कोविड मॅनेजमेंट केव्हा सुरू केलं? नोव्हेंबरच्या सुरुवातीला आम्ही सुरू केलं. करेक्ट. म्हणजे साधारणपणे 1.25 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे पण सुरू झालं आहे. एव्हरीबडी इज नाव टॉकिंग अबाउट पोस्ट कोविड मॅनेजमेंट. ते काय आहे डॉक्टर, ते सिम्पटम्स काय दिसतात? हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे राहुल, अँड वी हॅव टू अंडरस्टँड दिस. मी तुम्हाला आता सांगताना आजाराबद्दल जेव्हा सांगितलं की लंग्समध्ये एक्सटेन्सिव्ह इन्फ्लेमेशन म्हणजे सूज आणि कोॲग्युलोपॅथी जी होते, त्याच्यामुळे लंग्समध्ये ॲडिक्वेट ऑक्सिजनेशन होत नाही. कालांतराने जेव्हा आजार बरा होतो, आता आपण परत एक आकडा रिवाईज करूया की जेव्हा तुम्ही 100% पेशंट समजा विचार करता कोविडचे, त्यातले 80% 85% लोक माइल्ड किंवा नॉन सिम्टमॅटिक असतात आणि बरे होतात. त्यातले जे 15% लोक असतात ते हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज होतात, आणि फक्त 5% पेशंटच ICUमध्ये, 3 ते 5% ICUमध्ये जातात. पण हे जे पेशंट्स आहेत त्यातले त्यात जे 15 ते 20% पेशंट्स आहेत, त्यांच्या लंग्समध्ये जो डॅमेज असतो तो त्यावेळेला जेव्हा हील होतो, म्हणजे मी इन्फ्लेमेशन म्हणालो किंवा जे कोॲग्युलोपॅथी म्हणालो, आम्ही ट्रीटमेंट देतो, त्याच्याने जे हिलिंग होतं, हिलिंग होत असताना लंग्समध्ये मोठ्या प्रमाणात फायब्रोसिस होतं. फायब्रोसिस म्हणजे द लंग टिश्यू इज रिप्लेस्ड इन द हिलिंग प्रोसेस बाय डेड टिश्यू. आणि फायब्रोसिस झाल्यामुळे लंग्सचं ओव्हरऑल कॅपॅसिटीज कमी होते. द लंग्स आर लेदरी, म्हणजे पोस्टमॉर्टम स्टडीजमध्ये त्यांना दाखवलं आहे की लंग्स जे एरवी 1/2 kg वगैरे असायला पाहिजे, 1-1.5 kg पर्यंत एवढं वेट दाखवलं, एवढं ते लेदरी आणि हेवी होतं सूज आणि इन्फ्लेमेशनमुळे. असं लंग म्हणजे ऑक्सिजनेशन होतच नाही. फॉर्च्युनेटली हे पेशंट जेव्हा रिकवर होतात अँड वेन दे गो आउट, तर त्यांच्यामध्ये हा प्रोसेस पूर्णपणे बरा झाला नसल्या कारणाने आपण कोविड निगेटिव्ह झालं म्हणतो. पण जो हा प्रोसेस आहे फायब्रोसिसचा, हिलिंगचा, तो पूर्णपणे काही रिकवर होत नाही. इट मे टेक टाईम, इट मे प्रोग्रेस.
तर काही लोकांना कोविड ट्रीटमेंट संपल्यानंतर सुद्धा त्यांना सिम्पटम्स असतात. दे आर सिम्पटमॅटिक आणि सिम्पटम्स कॅन गो ऑन फॉर वीक्स टू मंथ्स. आणि हा जो सिंड्रोम असतो म्हणजे कोविड क्युअर झाल्यानंतर सुद्धा रुग्णांना जो सिम्पटम्स येत असतात, जे लक्षणं दिसतात आणि ज्याच्यामुळे ते त्रस्त असतात, ह्याला आपण म्हणतो पोस्ट कोविड सिंड्रोम. आणि हा सिंड्रोम पूर्ण जगामध्ये डिफाईन झालेला आहे. ज्या ज्या मोठ्या कंट्रीजमध्ये, चायना, अमेरिका, रशिया, वेरेवर द युरोपियन कंट्रीज, जिथे जिथे हा आजार होता सगळ्यांच्यामध्ये स्टडीज झालेल्या आहेत. आणि पोस्ट कोविड सिंड्रोम हा एक एस्टॅब्लिश्ड एंटिटी आहे आणि आपल्याकडे पण हे मोठ्या प्रमाणात आता दिसत आहे. माझा आता प्रश्न असा आहे, साधारणपणे 2,500 तुम्ही पेशंट ट्रीट केलेले आहेत कोविडचे, आणि जे मला वाटतं सिरियसच पेशंट होते, त्यातल्या किती टक्के पेशंटमध्ये हा कोविड पोस्ट कोविड सिंड्रोम आढळला एक, आणि काय स्वरूप आहे त्याचं? आधी आपण मला वाटतं पोस्ट कोविड सिंड्रोमबद्दल बोलूया. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की कोविडमध्ये सर्वात महत्त्वाचा जो ऑर्गन एफेक्ट होतो तो आहे लंग. त्यामुळे जे मोस्टली सिम्पटम्स पेशंटला राहतात लिंगरिंग ते लंग्स रिलेटेड असतात. दम लागणे, खोकला येणे, आणि तो दम लागायचा प्रकार जो असतो तो प्रोलॉंग पिरियडपर्यंत चालू असतो. इंटरमिटंट कॉफ कंटिन्युअसली चालू असतो. पहिला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे रेस्पिरेटरी सिम्पटम्स. दुसरं जे आहे आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट जे सिम्पटम कॉमनली पेशंट सांगतात की थकवा येणे, दे आर टायर्ड, त्याला आपण फटीग सिंड्रोम म्हणतो. दे आर एक्झॉस्टेड, फटीग्ड, म्हणजे काही करावंसंच वाटत नाही बरेच दिवस. आणि आम्ही बघितलं आहे की पेशंट्स 2 आठवड्याने 3 आठवड्याने सांगतात की सर निगेटिव्ह करून तुम्ही पाठवलं, ट्रीट करून पाठवलं, पण वी आर नॉट येट अप टू द मार्क. तिसरी गोष्ट. दुसरी गोष्ट, थर्ड, बॉडी एक, बॉडी पेन, जॉईंट पेन. ओके, हे 3 जे सिम्पटम्स आहे, फटीग सिंड्रोम, रेस्पिरेटरी सिम्पटम्स आणि जॉईंट पेन अँड बॉडी पेन. त्या व्यतिरिक्त बऱ्याच पेशंट्सला म्हणजे आपण मध्ये डिस्कस केलं होतं मागच्या इंटरव्ह्यूमध्ये, वास येत नाही, जेवणाची टेस्ट त्यांना लागत नाही. त्याबरोबरच पेशंट्स लोकांना चालताना धाप लागणे किंवा चेस्ट पेन होणे किंवा चेस्ट टाईटनेस होणे. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की कोविडमुळे लंग्स अफेक्ट होतात, पण बाकी जे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये हार्ट आहे, ब्रेन आहे, किडनी आहे, तर ब्रेन आणि हार्ट रिलेटेड सिम्पटम्स पण त्यांना होतात. म्हणजे चेस्ट पेन, जास्त करून चालताना चेस्ट पेन, आणि लॉंग टर्ममध्ये थोडं स्मृतिभ्रंश होणे, गोष्टी लक्षात राहणे, चिडचिडेपणा किंवा काही इम्बॅलन्स, अशा प्रकारचे सिम्पटम्स पण पेशंट सांगतात. तर अशा प्रकारे रेस्पिरेटरी, कार्डियॅक, न्यूरोलॉजिकल, मस्क्युलोस्केलिटल असे मल्टिपल सिम्पटम्स या पेशंटला होतात. आणि ह्या सगळ्यांना आपण एकत्रितरित्या पोस्ट कोविड सिंड्रोम म्हणतो. अजून एक सिंड्रोम आपण लक्षात ठेवायला पाहिजे, दॅट इज पोस्ट क्रिटिकल केअर सिंड्रोम. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे पेशंट्स आहेत त्याच्यातले 3% पेशंट ICUमध्ये व्हेंटिलेटरवरती जातात. जे पेशंट व्हेंटिलेटरवरती जातात आणि जे जेव्हा बरे होऊन घरी जातात, अशा लोकांमध्ये जास्त प्रमाणात कार्डियक सिम्पटम्स किंवा रेस्पिरेटरी किंवा न्यूरोलॉजिकल, लॉस ऑफ बॅलन्स, काही लक्षात न राहणे, अशा गोष्टी राहतात. दॅट इज नोन एज पोस्ट इंटेन्सिव्ह केअर सिंड्रोम. It is a part of post-COVID syndrome, but especially seen in those who have come out of ICU. आणि राहुलजी, जेव्हा मी तुम्हाला सांगतोय की पोस्ट कोविड सिंड्रोम इज सीन इन, आपण जेव्हा कोविड बघतो त्याच्यामध्ये माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर डिझीज म्हणतो, तर माइल्ड मॉडरेटमध्ये सुद्धा हे सिम्पटम्स दिसतात. असं नाही आहे की हे क्रिटिकल आणि सिव्हिअर पेशंटमध्येच दिसतात. तर जे आम्ही ट्रीटमेंट, आता आम्ही जे 2,500 पेशंट्स ट्रीट केले त्याच्यामध्ये जवळजवळ 60-70% पेशंट्सना निमोनिया होता. आता निमोनिया डिफाईन करताना आपण लंग्सचे 6 भाग करतो, एका बाजूला 3, एका बाजूला 3. मग 1 झोन आहे का 2 झोन आहे का 3 झोन आहे. मोर आर द नंबर ऑफ झोन्स, मोर इज द सिव्हिरिटी ऑफ द डिझीज अँड मोर आर द कॉम्प्लिकेशन्स. तर ज्यांना माइल्ड डिझीज पण होता 1 झोन 2 झोन, अशा लोकांना सुद्धा पोस्ट कोविड सिम्पटम्स आलेले आहेत. हाऊ डेडली म्हणजे अगेन आय एम टेलिंग यू की इट डिपेंड्स ऑन सिव्हिरिटी. जे माइल्ड आणि मॉडरेट आहे त्यांना जास्त नसतील, कमी प्रमाणात असतील. त्याच जे सिव्हिअर निमोनियावाले किंवा जे व्हेंटिलेटरवर गेलेले किंवा त्यांचा हॉस्पिटल स्टे खूप लॉंग होता, दोज पीपल हॅव मोर सिम्पटम्स. तर द लॉंगर द हॉस्पिटल स्टे, द मोर द व्हेंटिलेटरी केअर, द मोर सिव्हिअर द डिझीज, द मोर लायकली आर दी पोस्ट कोविड सिम्पटम्स. एक जो मुद्दा डॉक्टरांच्या बोलण्यातनं आला नसेल पण तो सांगायला पाहिजे, कारण माझे जे सायकॅट्रिक फ्रेंड आहेत ते असं म्हणतायत की ऑलमोस्ट 40% केसेस हॅव गॉन अप ड्यू टू द कोविड सिंड्रोम.
आणि त्याच्यात काय आहे, एन्झायटी असणं, भीती वाटणं, सतत एका गोष्टीचा नकारात्मक विचार करणं. आणि तुम्ही जरा आठवून बघा, आपल्याकडे ज्या सेलिब्रिटीज होत्या, कारण त्यांच्या आत्महत्येची चर्चा खूप होते म्हणून, पण अशा सेलिब्रिटींच्या आत्महत्यासुद्धा खूप अलीकडच्या प्रमाणात वाढल्यात. एकूणच नकारात्मक वातावरण होतं. सुदैवाने आपल्यातल्या तुमच्या माझ्यासारख्या मंडळींनी हा प्रयत्न जाणीवपूर्वक केला की त्यातलं विज्ञान समजून घेऊ, आणि ते विज्ञान एकदा समजलं की कॉम्प्लिकेशन्स आपल्या मनातलेही कमी होतात. सो तसे प्रयत्न तुम्हाला करायला पाहिजेत, आणि बऱ्याच जणांनी ते प्रयत्न केले. म्हणजे असे महाराष्ट्रात अनेक 90 वर्षाचे 80 वर्षाचे वयोवृद्ध आहेत की ज्यांनी कोरोनाला सक्सेसफुली हरवलं. माझी आई पण आहे त्याच्यामध्ये, डॉक्टर स्वतः आहेत. सो तो एक मुद्दा जो राहून गेला तो म्हणजे मेंटल जो सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे तो आणखी एका एक्सपर्टकडनं तुम्ही तो समजून घ्या, आणखी आपण वेगळ्या पातळीवर ते समजून घेऊ. पण डॉक्टरांना तर मला तो प्रश्न हा विचारायचा आहे की हे एकदा पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स आहेत, ते व्हेरी आहेत, हे लक्षात आल्यानंतर ट्रीटमेंट हा जो पार्ट उरतो तो काय आहे आणि तो कशा पद्धतीनं करायला हवा, जो तुम्ही आता त्या पोस्ट कोविड चं जे क्लिनिक सुरू केलं त्यातनं प्रायोरिटीने हे बघता. मला वाटतं राहुल, तुम्ही जो सायकॅट्रिक इलनेसचा पॉईंट केला तो खूप व्हॅलिड आहे. इट इज नॉट ओनली ड्युरिंग द इलनेस, म्हणजे आजारी असताना जेव्हा आमच्याकडे असतात, आम्ही सिनियर डॉक्टर्स जेव्हा राऊंड घेतो, आमचा निम्मा वेळ पेशंटला काउन्सिलिंग करण्यात जातो. कारण यू कॅन नॉट कॉल अ सायकॅट्रिस्ट एव्हरी टाईम. म्हणजे वयस्कर माणसं तर खूप घाबरलेली असतात. एक तर घरची माणसं नाही त्यांच्याजवळ, आमच्याशिवाय त्यांचं कुणीच नसतं. मागच्या इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं होतं. तर त्यांना समजवणं, त्यांचं सायकॅट्रिक काउन्सिलिंग करणं ते फार गरजेचं आहे. आणि बरं झाल्यानंतर पण हे जे काही बाहेर बघतायत, तर त्याच्यामुळे तुम्ही एक खूप व्हॅलिड पॉईंट केलं आहे की येस, सायकॅट्रिक हेल्प इज नेसेसरी, आणि कुणीही ते इग्नोर करता कामा नये. डिप्रेसिव्ह सिम्पटम्स असतील किंवा एन्झायटी सिम्पटम्स असतील, विदाउट हेजिटेशन सायकॅट्रिक हेल्प घ्या. ओके, आता तुम्ही ट्रीटमेंटबद्दल विचारताय मला. आता आमच्याकडे कोविड OPD आम्ही जी सुरू केली, पोस्ट कोविड OPD, त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 100 पेशंट्स बघितले आहेत. आणि आमची जी पद्धत आहे की पेशंट डिस्चार्ज करत असताना आम्ही डिस्चार्ज कार्डवरती लिहितो की सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रोजी 3 ते 5 या वेळात हे OPD आमच्याकडे चालू राहणार. कारण सध्या पेशंटचं प्रमाण आमच्या हॉस्पिटलमध्ये आहेच, पण बाहेर पण सोलापूरमध्ये भरपूर आहे आणि रिस्पॉन्स चांगला आहे, बिल्डअप होतो आहे. तर ते आमच्याकडे येतात. म्हणजे त्यांचं कसं, तिथे मग आमचे चेस्ट फिजिशियन असतात, मेडिसिनचे स्पेशलिस्ट असतात, तिथे आमचे काउन्सिलर्स असतात आणि सायकॅट्रिस्ट असतात. त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, त्यांना असेस केलं जातं. आता जसं मी तुम्हाला म्हणलो की कोविड जेव्हा ॲक्टिवली आम्ही ट्रीट करतो, त्याच्यामध्ये ऑक्सिजनेशन, हेपॅरिन, स्टिरॉइड, रेमडेसिवीर, प्लाझ्मा, फेबिपिरावीर आणि आम्ही टोसिलिझुमॅब पण द्यायचो. हे सगळं दिल्यानंतर पेशंट टेक्निकली कोविड निगेटिव्ह झाला आहे, पण तो लंगचा जो डॅमेज आहे तो रिपेअर व्हायला वेळ लागतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की लंगचा डॅमेज जो आहे त्याला वेळ लागतो रिपेअर व्हायला. त्यामुळे ते सिम्पटम्स, दम लागणे, खोकला येणे, जसं मी तुम्हाला सांगितलं, ते चालू असतात. तर पेशंट आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याला असेस करतो, सिम्पटम्स विचारतो, एक्सरे काढतो, त्याचं सॅच्युरेशन OPDमध्ये बघितलं जातं. आणि त्याबरोबरच ब्लड प्रेशर, आणि ते समजा कोमॉर्बिड असतील, घरी गेलं, BSL आउट ऑफ कंट्रोल गेलं, BP आउट ऑफ कंट्रोल गेलं, हार्ट डिझीजच्या पेशंट्सनी औषधे घेतली नाही, ते डिटेल कोमॉर्बिड इव्हॅल्युएशन होतं त्यांचं त्या OPDमध्ये. आणि अशा प्रकारे आम्ही जज करतो की हा प्रॉब्लेम डिझीज रिलेटेड किती आहे, कोमॉर्बिडिटी रिलेटेड किती आहे, आणि त्याला सायकॅट्रिक किंवा मानसिक एलिमेंट किती आहे, आणि त्याप्रमाणे त्या पेशंटचं आमचं काउन्सिलिंग केलं जातं. कोमॉर्बिड डिझीजबद्दल त्यांना ट्रीटमेंट व्यवस्थित प्लॅन करून दिली जाते. आणि लंग्सबद्दल जे आहे, सध्याच्या डेटला आपल्याकडे गुड फिजिओथेरपी, लंग एक्सरसाइज त्यांना शिकवले जातात, फिजिओथेरपी त्यांनी शिकवलं जाते, डेली एक्सरसाइजचं महत्त्व त्यांना सांगितलं जातो. आणि त्याचप्रकारे हे जे आपण मागच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं होतं की कोविडच्या औषधा व्यतिरिक्त जे बाकीचे ट्रीटमेंट आहे, काढा, आयुर्वेदिक काढा जो आहे ते त्याने स्टीम घेणे आणि आयुर्वेदिक काढा, त्याबरोबर विटॅमिन A, विटॅमिन D, हे सगळी औषधं त्यांनी रेग्युलरली कंटिन्यू करायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढं झेपेल तेवढं एक्सरसाइज करणे फार महत्त्वाचं आहे इन फ्रेश एअर. आणि औषध जर तुम्ही मला विचारलं आजच्या डेटला, तर औषध असं पोस्ट लंग सिंड्रोमसाठी काहीच नाही आहे. पण पल्मनरी फायब्रोसिस, म्हणजे त्याला आपण इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रोसिस म्हणतो, हा एक प्रकारचा आजार आहे ज्याच्यामध्ये आपण परफिनिडिऑन म्हणून एक टॅबलेट यूज करतो.
तर आम्ही काही प्रमाणात आमच्या पोस्ट कोविड पेशंट्सला हे वापरतोय, पण त्याच्याबद्दल असं सायंटिफिकली प्रूव्ह नाही आहे की हे 100% इफेक्टिव्ह आहे. पण फायब्रोसिसचं प्रमाण ह्याच्यात कमी होतं. तर आमच्या पेशंटला आम्ही ते ॲडवाईज करतो. तर गुड एक्सरसाइज, फिजिओथेरपी, गुड डाएट, मल्टीविटॅमिन्स, आयुर्वेदिक medications, and of course, if the patient has comorbid illness, good control of comorbid disease. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू. मला अजून एक म्हणायचं आहे की अजूनही आम्हाला असं लक्षात येतं आहे की आपण सेकंड वेव्हची तयारी करतोय, येणार म्हणतोय आपण. ओके, आपण लकीली दिवाळीनंतर सेकंड वेव्ह एक्सपेक्टेड होती, ती आली नाही. पण मला वाटतं अजूनही पुढचा 1 महिना आपल्यासाठी खूप क्रुशियल आहे. माननीय महाराष्ट्र शासनाने माझी कुटुंब माझी जबाबदारी जे कार्यक्रम सुरू केला आहे, त्याच्यामध्ये मुख्यतः जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. त्यांना आपल्याला हॉस्पिटलमध्ये जर काही सिम्पटम्स असतील तर आणायचं आहे. नसतील तरी एकदा त्यांची तपासणी करून घ्या. त्यांना लवकर आमच्याकडे आणा. जेवढा लवकर तुम्ही आमच्याकडे आणणार तेवढा लवकर आम्ही त्यांना ट्रीटमेंट सुरू करू आणि त्यांना बरे करून घरी पाठवू. आणि सगळ्यांनी त्रिसूत्री जी आहे राहुलजी, त्रिसूत्री, मास्क, सॅनिटायझर अँड सोशल डिस्टन्सिंग, हे आपल्याला जानेवारी एंडपर्यंत पाळायचंच आहे, जेणेकरून आपल्याला कोविड पण होणार नाही आणि पोस्ट कोविड पण होणार नाही. एक आकडेवारी राहिली राहुलजी, मी ते सांगतो. ते तुम्ही मला हे विचारलं की किती टक्के लोकांना हे पोस्ट कोविड सिंड्रोम होतं. जे काही स्टडीज आता जगभरात झालेले आहेत, साधारणतः 20 ते 50% लोकांना हा पोस्ट कोविड सिंड्रोम होतो. आणि त्याच्यामध्ये लंग्स तर आहेच, पण बाकीचं ते फटीग, बॉडी एक, मसल विकनेस, हे जे सगळं आहे ते मोठ्या प्रमाणात पोस्ट कोविड सिंड्रोमचा भाग आहे. तर एनिथिंग बिटवीन 20 to 50%. आणि मी आवर्जून सांगतो की हे फक्त वयस्कर लोकांना नाही तर यंग लोकांना पण होतो. पण एवढं खरं आहे की जेवढं वय जास्त असेल, जेवढी कोमॉर्बिडिटी असेल आणि जितका सिव्हिरिटीचा आजार असेल, त्या प्रमाणात त्यांना पोस्ट कोविड सिंड्रोम जास्त प्रमाणात होतो. तुम्हाला काही जाणवलं नाही ना? तुम्हाला सांगू का की एक कोविड योद्धा म्हणून मी स्वतःचं कौतुक करायचं स्वतःला वेळच दिला नाही. मी डायग्नोज झालो, 10 दिवस ट्रीटमेंट घेतली, 7 दिवस क्वारंटाईन घेतलं, 17 दिवस, 18व्या दिवशी सकाळी 12 वाजता मी माझा राऊंड घेत होतो कोविड वॉर्डमध्ये. इट इज अबाउट मेंटॅलिटी. थिंक पॉझिटिव्ह अँड इफ यू डू गुड थिंग्स इन लाईफ, गॉड इज लुकिंग ॲट यू, ही विल ऑलवेज हेल्प यू. थँक्यू सो मच. आणि मला खूप बरं वाटतं की असे डॉक्टर आपल्याला जेव्हा भेटतात की जे खरं म्हणजे आपल्याकडे R&D ह्या लेवलवरती बऱ्याच गोष्टी झालेल्या नाही आहेत. आणि तुम्ही बघा मेडिकल कॉलेजेसमध्ये ते एक्सपेक्ट आहे की समथिंग बेसिकली ॲज अ रिसर्च हॅज टू बी इन्व्हेंटेड, हॅज टू बी प्रेझेंटेड इन फ्रंट ऑफ द पीपल, पण ते होत नाही आहे. पण डॉक्टरांनी जे विज्ञान सांगितलं ते अधिक महत्त्वाचं आहे. पण मी ओपनिंग काय केली होती लक्षात घ्या, कर्स ऑफ द एक्सपर्ट जो होता ना, तो काही झालेला नाही सुदैवाने आपल्या देशाच्या. ते इतकं नकारात्मक घडलं नाही की रस्त्यावरतीच अगदी पेशंट, बरोबर ना डॉक्टर, की रस्त्यावरतीच पेशंट मरून पडतील वगैरे अशी जी भीती होती, दिस इज नॉट हॅपनिंग. वी आर स्टील सेफ. पण तेच डॉक्टरांनी सांगितलेली त्रिसूत्री आपण पाळूया, आणखी डॉक्टरांना बोलूया. कारण पोस्ट कोविड मॅनेजमेंट मला असं वाटतं की आता हा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि चर्चेला आणण्याचा विषय आहे. आणि डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे माइल्ड आणि मॉडरेट पेशंटमध्ये पण ती डिसीज आहे. माझा सहकारी आफताब शेख आणि कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे, मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, सोलापूर. थँक्यू.